मी मुंबई उच्च न्यायालयामध्ये काल याचिका दाखल केलेली आहे आणि माझा मुद्दा कल्याण डोंबिवली महापालिकेची जी आरक्षण सोडत झाली त्या आरक्षण सोडतमध्ये एस टी एस सी ओ बी सी असे 3 प्रभाग त्यांनी काढले होते। त्याच्यामध्ये प्रभाग क्रमांक 3, प्रभाग क्रमांक 5 आणि प्रभाग क्रमांक 15 या आरक्षण सोडतीवर आमची हरकत आहे। आमचा कुठेही आरक्षणाला विरोध नाही, निवडणुकीला विरोध नाही, आमचं त्या बाबतीत काहीच घेणं देणं नाही। आमचा विरोध असा आहे की जे नगरविकास खात्याने जो GR काढला आहे त्या GRमध्ये त्यांनी जी काही प्रक्रिया राबवली त्या प्रक्रियेला विरोध आहे। मुळातच समान तुम्ही एका बाजूला म्हणताय आणि एका बाजूला आमच्यावर अन्याय करताय। पुरुषावर अन्याय झाला आहे, SC STच्या महिलेवर अन्याय झाला आहे, SC STच्या पुरुषावर अन्याय झाला आहे। या सगळ्या गोष्टी सुधारणा झाल्या पाहिजेत। याच्यासाठी हायकोर्टामध्ये आम्ही ही याचिका दाखल केलेली आहे। कदाचित सोमवार मंगळवारी याच्यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे। अशा पद्धतीने कालच मी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल केलेली आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की निवडणूक आयोग आणि नगरविकास खात्यातून जे काही प्रक्रिया राबवली गेली ती पूर्ण 29 महापालिकांमध्ये चुकीच्या पद्धतीने ही अशा पद्धतीची, कारण तुम्हाला माहिती आहे जनसंख्येनुसार SC कुठे पडणार आहे, ST कुठे पडणार आहे आणि ते जे प्रभाग होते की जिथे 3-3 आरक्षण पडलेत, म्हणजे SC पण पडले, ST पण पडले आणि OBC पण पडले, अशा ठिकाणी तुम्ही करत असताना तुम्ही काही सोडती ह्या थेट घेतल्यात आणि काही सोडती ह्या सोडतीने घेतल्यात। तर मुळातच STची सोडत पहिले काढायला पाहिजे होती, नंतर SCची काढायला पाहिजे होती। त्यातले 3 प्रभाग हे थेट काढायला पाहिजे होते SCचे, ते त्यांनी पहिले उलटं केलं। SCची पहिले 12 प्रभाग काढले आणि नंतर STची पण सोडत घेतली। तर अशामुळे काय झालं आहे की सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 3, प्रभाग क्रमांक 5 आणि प्रभाग 15वर अन्याय झालेला आहे आणि तो अन्याय दूर करावा ही मागणी आदरणीय महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आणि स्वतः आयुक्त दिनेश वाघमारे साहेब निवडणूक आयुक्त यांच्याशी माझी चर्चा झाली। स्वतः माझे असीम कुमार गुप्ता जे नगरविकासचे प्रधान सचिव आहेत त्यांच्याशी चर्चा झाली। त्यांनाही हा विषय मनोमन पटलेला आहे, परंतु आता GR बदलण्यासाठी त्यांच्याकडे आम्हाला हायकोर्टात जाण्याशिवाय पर्याय नव्हता, म्हणून आम्ही हायकोर्टात धाव घेतलेली आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की हे सर्वच खाते आणि कुठल्याही याच्यामध्ये निवडणुकीवर परिणाम होणार नाही, कारण हा 3च वार्डाचा विषय आहे। त्याच्यामुळे जसं हायकोर्टाच्यामध्ये सुनावणी होईल त्या दिवशी जर त्यांनी सांगितलं की आम्ही याची दुरुस्ती करू तर मला वाटतं एका दिवसाचा विषय, एका दिवसामध्ये हा विषय मार्गी लागेल आणि येत्या आठवड्यात, पुढच्या आठवड्यात निवडणूक प्रक्रिया होणारच आहे, आचारसंहिता लागणार, त्याच्या अगोदर हा होईल। जिल्हा वार्ता, जनतेचा आवाज।